आजूबाजूला जे थांबले असतील त्यांनी कृपया समोर बसायचे बरं का. या राज्याचे कर्तबगार मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या सन्मान यात्रेनिमित्तानं आज आपल्या फलटण तालुक्यामध्ये आपल्या सर्वांचे लाडके नेतृत्व आणि जयमाता क्रांती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष तुमचे आमचे सर्वांचे आदरणीय लोकनेते
आदरणीय दौलतदारा आज तुमच्या आमच्या भेटीला या तालुक्यामध्ये आलेला आहे। सर्वप्रथम मी मतदार तालुका आमच्या सर्व समाजबांधवांच्या वतीनं जयवंत संघटना जयवंत क्रांती संघटना भंडारा तालुका यांच्या वतीनं सर्वप्रथम मी आदरणीय नानांचं या ठिकाणी सहर्ष स्वागत करतो। सर्वांनी टाळ्या वाजवून आदरणीय नानांचं या ठिकाणी स्वागत करायचे। या कार्यक्रमासाठी आदरणीय नानांचं आगमन आणि गेले 2 ते 3 दिवस जयवंत क्रांती संघटनेच्या माध्यमातून या ठिकाणी प्रयत्न चालू होते आणि आदरणीय नानांचं आगमन या ठिकाणी झालेलं आहे। मी मंचावरील सर्व मान्यवरांना विनंती करतो की आपण सर्वप्रथम आपल्या सर्वांचे दैवत आद्य क्रांतिकारक राजे उमाजी नाईक यांच्या प्रतिमेचं या ठिकाणी पूजन होईल, दीप प्रज्वलन होईल आणि त्यानंतर मुख्य कार्यक्रमात आपण होणार आहोत। मी सर्व मान्यवरांना विनंती करतो की आपण आद्य क्रांतिकारक राजे उमाजी नाईक यांच्या प्रतिमेचं दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाला सुरुवात करायची आहे। विनंती करूया की आपल्या सर्वांचे जे आराध्य दैवत आहे, ज्यांनी ब्रिटिशां विरुद्ध या देशातून इंग्रजांना खऱ्या अर्थानं करून सोडलं, आपल्या सर्वांचे आद्य क्रांतिकारक राजे उमाजी नाईक यांच्या प्रतिमेचं या ठिकाणी दीप प्रज्वलन आणि पूजन होत आहे। सर्वांनी एकदा टाळ्यांच्या गजरामध्ये या ठिकाणी टाळ्या वाजवायच्या। चला, जयवंत क्रांती संघटनेचे तरुण मित्र सर्वांनी या ठिकाणी आयोजन या ठिकाणी काम करायचं आहे। पाठीमागे आजूबाजूला जे बसले असतील कृपया समोर जागा आहे। दीप प्रज्वलन झाल्यानंतर या ठिकाणी मान्यवरांचा या ठिकाणी तालुक्याच्या वतीनं त्यांचा या ठिकाणी सत्कार होईल। या कार्यक्रमाच्या अनुषंगाने उपस्थित असलेले जयवंत क्रांती संघटनेचे तरुणांच्या गळ्यातील काय असे आमचे तरुण मार्गदर्शक आदरणीय सुधीरजी नाईक यांचेही या ठिकाणी जयवंत क्रांती संघटना भंडारा तालुक्याच्या वतीनं या ठिकाणी आदरपूर्वक या ठिकाणी स्वागत। त्याचबरोबर या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेल्या सुजाताबाई जाधव महाराष्ट्र राज्य महिला आघाडीच्या माध्यमाच्या आहेत, त्यानंतर नंदाताई पाटोळे या सर्वांच या ठिकाणी जयवंत क्रांती संघटना भंडारा तालुक्याच्या वतीनं त्याचबरोबर या कार्यक्रमासाठी तालुक्यातून आलेले आमचे सर्व जयवंत क्रांती संघटनेचे पदाधिकारी समाजबांधव असतील, पुढे जागा आहे। भंडारा तालुका तसेच बारामती तालुक्यातून आमचे काही जयवंत क्रांती संघटनेचे पदाधिकारी आले आहेत, त्यांचं या ठिकाणी सहर्ष स्वागत। त्याचबरोबर या कार्यक्रमासाठी आमचे पत्रकार बंधू आलेले आहेत, त्यांचंही या ठिकाणी जयवंत क्रांती संघटनेच्या वतीनं या ठिकाणी सहर्ष आदरपूर्वक स्वागत। माळशिरस तालुक्यातून काही या ठिकाणी येऊन लागले, त्यांचंही या ठिकाणी सहर्ष स्वागत। खाली बसून घ्या। यमराज चव्हाण आणि रामदास बर्डे यांना विनंती करतो की आपण आदरणीय जवळनाथ शितोळे यांचा या ठिकाणी सन्मान करायचा आहे। तसेच कोरेगाव तालुक्यातून आलेले आमचे तरुण सहकारी गणेश चव्हाण यांचंही या ठिकाणी जयवंत क्रांती संघटनेच्या वतीनं मनपूर्वक आदरपूर्वक असं सहर्ष स्वागत। बाळासाहेब मधने, यमराज चव्हाण आणि रामदास बर्डे कृपया आपला तिघांना विनंती करतो या ठिकाणी आमचे मार्गदर्शक
कुशलकर बाजार समितीचे माजी संचालक आदरणीय बाळासाहेब पटणे, तसेच जयमल्हार क्रांती संघटना महाराष्ट्र राज्याचे उपाध्यक्ष बाळासाहेब पटणे, त्याचबरोबर रामदास पटणे महाराष्ट्र राज्य कार्यकारिणीचे आमचे सदस्य आहेत. त्याबरोबर आमचे जवाहर चव्हाण साहेब नायब तहसीलदार रिटायर्ड नायब तहसीलदार आहेत, ते सुद्धा महाराष्ट्र राज्य जयमल्हार क्रांती संघटनेचे कार्यकारी सदस्य आहेत. या तिघांच्या हस्ते या ठिकाणी लोकनेते गौरवनाथ शितोळे यांचा सन्मान होतोय. आवाज येत नाही. धन्यवाद. यानंतर आपण दुसरे आपले या कार्यक्रमाचे सन्मान्य संस्कार मूर्ती आदरणीय जयमल्हार क्रांती संघटनेचे युवक अध्यक्ष आदरणीय सुधीर भाई यांचा या ठिकाणी सन्मान करूया. मी विनंती करेन भारत जाधव मेजर उपाध्यक्ष सातारा जिल्हा जयमल्हार क्रांती संघटना यांच्या वतीनं सुधीर भाई यांचा या ठिकाणी सन्मान होतोय. सुधीर भाई यांना आपण विनंती करूया की आपण समोर यायचं आहे. चला, यानंतर आपण महिला आघाडीच्या सुजाताताई जाधव यांचा आपण या ठिकाणी सत्कार करूया. मी तालुका अध्यक्ष अर्चना भंडलकर यांना विनंती करतो की आपण सुजाताताई जाधव यांचा या ठिकाणी सत्कार करायचा आहे. सर्वांनी टाळ्याच्या गजरामध्ये या ठिकाणी त्यांचं स्वागत करायचं आहे. यानंतर नंदाताई पाटोळे यांचाही या ठिकाणी सन्मान होतोय. मी रेश्मा पटणे उपाध्यक्ष प्रगत तालुका महिला आघाडी यांना विनंती करतो की आपण त्यांचा या ठिकाणी सन्मान करायचा आहे. सन्मान भारत मेजर आपण कृपया करावा. यानंतर पश्चिम महाराष्ट्राचे युवक अध्यक्ष गणेश चव्हाण यांचाही या ठिकाणी सन्मान होतोय. राहुल मध्ये आपण सत्कार करायचा आहे गणेश चव्हाण यांचा. यानंतर कुमार चव्हाण यांचाही या ठिकाणी सन्मान मध्ये साहेब आपण करावा. यानंतर आमचे तरुण सहकारी आमच्या फलटण तालुक्याचे युवा काळासाहेब आडके यांचाही या ठिकाणी सन्मान दसरा बाबू आपण कृपया करा. यानंतर महेश जाधव कार्यकारी सदस्य आहेत, कृपया आपल्या सोबत गणेश चव्हाण आधी ना अजूनच पुढे पुढे आपण पुढे यायचंय. बाळासाहेब चव्हाण यांचाही या ठिकाणी सन्मान होतोय. वजन गटामध्ये 14 वर्षाखाली वयोगट यामध्ये त्यांनी त्या ठिकाणी सहभाग घेतला होता आणि त्याच्यामध्ये त्यांचा या ठिकाणी प्रथम क्रमांक आलेला आहे. त्याबद्दल मी आनंद विनंती करेन की त्यांचा या ठिकाणी लक्ष्मी संतोष मसुरे यांचा या ठिकाणी आपण सत्कार करावा. सर्वांनी जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये या ठिकाणी या लहानशा मुलीचं या ठिकाणी स्वागत करायचं आहे. विनंती करेन आपण प्रस्ताव या ठिकाणी करा. राहुल मध्ये चला. आजच्या या कार्यक्रमात प्रथमतः
आद्य क्रांतीवीर राजे उमाजी नाईक यांना प्रथमतः मी वंदन करतो। या जय मल्हार क्रांती संघटनेच्या मुख्यमंत्री समाजयात्रेसाठी आज पैठण तालुक्यामध्ये जे जयंती साजरी करण्यासाठी आणि या सन्मान यात्रेसाठी उपस्थित असलेले महाराष्ट्र राज्याचे रामोशी समाजाचे दैवत आदरणीय लोकनेते दौलतनाना शेतुळे, तसेच त्यांच्या बरोबर काम करणारे खांद्याला खांदा लावून काम करणारे सुधीरदादा नाईक आणि या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले व्यासपीठावर आणि समोर उपस्थित असलेले सर्व प्रमुख पाहुणे आणि पैठण तालुक्यातील सर्व रामोशी बंधू आणि भगिनीतर सर्वांना मी नमस्कार करतो। आज या कार्यक्रमासाठी प्रत्येक तालुक्यामध्ये जर तुम्ही बघितलं असेल तर जवळजवळ एक 6, 8 ते 9 वर्ष झाली की लोकनेते दौलतनाना शेतुळे या समाजासाठी पूर्ण सगळं समर्पण करून महाराष्ट्रावर फिरत आहे। नुसतं फिरत नाही तर या रामोशी समाजाला खऱ्या अर्थाने न्याय दिला, कारण आपण प्रत्येक वर्षी एक आपला नेता उभा राहायचा, मोर्चे करायचा, आंदोलन करायचा, मागण्या त्याच, पण कुठलीही मागणी आजपर्यंत आपली पूर्ण झाली नव्हती। परंतु या रामोशी समाजामध्ये खऱ्या अर्थानं मी ह्या मागण्या पूर्ण करून घेतो असा शब्द देऊन आणि ही करून आज महाराष्ट्रामध्ये एकही मागणी अशी आपली शिल्लक राहिली नाही की जी आपण आजपर्यंत नेत्यांना केली नाही। सर्व मागण्या मान्य केल्या, ज्या मागण्या खऱ्या अर्थानं करण्याची गरज आहे त्यासाठी आज लोकनेते दौलतनाना शेतुळे यांच्या पाठीशी आज महाराष्ट्रातून सर्व रामोशी समाज उभा राहतोय। आज पैठण तालुक्यामध्ये या सन्मान यात्रेसाठी आदरणीय बाळासाहेब बलते तसेच आम्ही 4-5 जण हे तालुक्यामध्ये ज्यावेळेस करतो खऱ्या अर्थानं ज्यावेळेस 2016 मी ठरवलं त्यासह पूर्णपणे वातावरण आज चेंज झालेलं आहे की त्यांच्या सगळ्याची जय का दौलतनाना आपल्यासाठी दौलतनाना आली पाहिजे आणि दौलतनाना हे केलं पाहिजे ते केलं पाहिजे। आज काही शिल्लक राहिलं नाही की खऱ्या अर्थानं या पैठण तालुक्यामध्ये जवळजवळ 8-9 वर्ष झालं की आम्ही बाळासाहेब बलते यांच्या सर्व बरोबर काम करतोय आम्ही आणि काम करत असताना या तालुक्यामध्ये आज नानाला एवढंच आम्ही शब्द देणार आहे की या पैठण तालुक्यामधील सगळ्याच्या जर महामंडळाचा आर्थिक फायदा आमच्या या पैठण तालुक्याला आम्ही करून देणार आहे। इथला एकही युवक असा नाही राहिला पाहिजे की ज्या युवकाला या मंडळाच्या माध्यमातून आम्ही कुठं हे करून दिलं नाही, कारण आम्ही ठरवलंय सगळ्यांनी की आज इथल्या महिला असतील, युवक असतील, मंडळ असतील, सर्वांना या मंडळाच्या माध्यमातून आज आपण सक्षम करणार आहे आणि लोकनेते दौलतनाना शेतुळे यांच्या माध्यमातून आज आपल्याला महाराष्ट्रामध्ये जे वातावरण चाललंय कुणी काही म्हणो, परंतु सगळ्यात महत्वाचा विषय आपला आहे की आपल्या सगळ्यांना आता सगळे गोष्टी आद्य क्रांतीवीर राजे उमाजी नाईकाला न्याय मिळाला म्हणजे आपल्या सर्वांना न्याय मिळाला। कारण आजपर्यंत जवळजवळ लोकनेते दौलतनाना शेतुळे समाजासाठी काम करण्यापूर्वी केवळ 3 फेब्रुवारी आपण साजरी करायचो आणि 3 फेब्रुवारी साजरी करत असताना या ह्याच्यामध्ये आजपर्यंत ज्या बिवडी या ठिकाणी आद्य क्रांतीवीर राजे उमाजी नाईक यांचं जन्मस्थान आहे तिथं त्यांना जो इतिहास घडवला त्या इतिहासामध्ये ह्या इथल्या कुठल्याही राजकारण्यांना आम्ही प्रत्येक राजकारण्याला म्हणायचो की बाबा आमच्या कार्यक्रमाला त्यांना फक्त आमच्या कार्यक्रमाला यायची इच्छा आहे पण आमच्यासाठी देण्याची काही इच्छा नाही। आमच्या तालुका लेवलला कार्यक्रमाला यायचा आम्ही समाज म्हणजे त्यांना कसं वाटायचं अजूनही, पण आता खऱ्या अर्थानं आज जर तुम्हाला सन्मान असेल रामोशी समाज म्हणलं तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस एवढी मोठी येत आहेत, कार्यक्रम साजरा करतायत आणि लोकनेते दौलतनाना शेतुळे यांच्या समाजासाठी कोणतरी मोठा दैवत उभं राहिलंय। आज खऱ्या अर्थानं आमच्या सोबत देताना दृष्टिकोन बदलला लोकांचा, नाहीतर आज खऱ्या अर्थानं रामोशी समाजाकडे बघताना सुद्धा आम्हाला रामोशी समाज म्हणजे असं याच्यातून बघायची की हा समाज म्हणजे काहीतरी कुठं काय करणारा किंवा काय, परंतु खऱ्या अर्थानं रामोशी समाजाचा इतिहास आज या महाराष्ट्राला नाही तर या संपूर्ण देशाला नानांनी दाखवून दिला आणि ह्याच्यामध्ये इथून पुढेही आम्ही सर्वजण इथून नाही तर पूर्णपणे पैठण तालुक्यातील सर्व समाज आज लोकनेते दौलतनाना शेतुळे पाटील यांच्या पाठीमागे उभं राहून आम्ही काम करणार आहे। एवढे माझे 2 शब्द राहिलेले मी संपवतो। जय महाराष्ट्र। त्यानंतर आपण पश्चिम महाराष्ट्राचे युवक अध्यक्ष चव्हाण आपण यांना विनंती करूया त्यांनी मार्गदर्शन करायचे। ज्या युगपुरुषांचे नामस्मरण इतिहासाला पुन्हा पुन्हा व्हायला हवे ते युगपुरुष म्हणजे अखंड हिंदुस्थानचा आराध्य दैवत छत्रपती श्री शिवाजी महाराज। आया बहिणीच्या भरोशी लष्करी विश्वर काढलेली दिसत असताना मी गप्प बसणार नाही अशा आपल्याला ठणकावून सांगणाऱ्या राजमाता जिजाऊ माँसाहेब, या देशातील जनतेवर अन्याय अत्याचार करणाऱ्या इंग्रजांच्या छडावर प्रयत्न नाचून त्याची मोठी वेशीवर उडवून लावणारे आपल्या भारताचे पहिले क्रांतीवीर आद्य क्रांतिकारक राजे उमाजी नाईक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मी प्रथम विनम्र अभिवादन करतो।
आद्य क्रांतीवीर राजे उमाजी नाईक यांची 234वी शासकीय जयंती सोहळा आदरणीय या महाराष्ट्राचं आणि आपल्या रामोशी समाजाचं लाडकं नेतृत्व लोकनेते दौलताना शितोळे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडत आहे। आज मला आनंदाने सांगावंच वाटतं की आता सरांनी सांगितलं की उमाजी नाईकांची जयंती साजरी करायचं म्हटलं आणि रामोशी म्हटलं की कोण किती येतात काय त्याला आपल्याला सांगायला सुद्धा लाज वाटते। तर मी तुम्हाला आज सांगू इच्छितो की बेवडी या ठिकाणी 234वी शासकीय जयंती आपण साजरी केली, तर या ठिकाणी 45,000 लोकांचं नुसतं अन्नदान त्या ठिकाणी झालं होतं। 45,000 लोक त्या ठिकाणी जेवण करून गेलेले। विचार करा, तिथं 10% लोक नव्हती तर बाहेर 90% लोक फिरत होती, म्हणजे बेवडीमध्ये त्या कार्यक्रमासाठी उपस्थिती किती लाखामध्ये होती। आज रामोशी समाज पहिल्यासारखा राहिला नाही। दौलताना शितोळे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली हा समाज आज पूर्णपणे एकवटलेला आहे। कुणाच्या मनात जर शंका असेल तर ती शंका काढून टाका। आज या ठिकाणी व्यासपीठावर सर्व मान्यवर उपस्थित आहे, त्यांच्या साक्षीने मी तुम्हाला सांगतो आता तुमच्या हातात तोंडाला घास आलेला आहे आणि तुम्ही एकजूट जर दाखवली तर निश्चितपणाने 100% तर आता झालेलंच आहे, पण अजून चांगल्या ताकदीने पुढचे काम होण्याचं आश्वासन या ठिकाणी आपल्याला मिळणार आहे। आणि 50 कोटी रुपयाचं स्मारक पुरंदर या ठिकाणी आपल्या आद्य क्रांतीवीर राजे उमाजी नाईकांचं मंजूर झालेलं आहे। ते फक्त आणि फक्त आपल्या लोकनेते दौलताना शितोळे साहेबांच्यामुळे। आणि नाना आज आपल्या समाजाला चुकून लाभलेलं एक रत्न आहे मित्रांनो, त्यांचा पुरेपूर फायदा करून घ्या। नानांना काही लागत नाहीये, फक्त ज्या ठिकाणी नाना येतील त्या ठिकाणी तुम्ही सर्वजण जमा। नानांचं स्वागतासाठी नाना बुके सुद्धा स्वीकारत नव्हते, पण लोकांनी जबरदस्ती केली, त्यांना बुके आण कुठं भेटान काय आहे तर नानांनी ते सुद्धा सांगितलं तुम्ही करू नका, फक्त बसायला खुर्ची असली आणि तुम्ही असं बाद झालं नानांच्यासाठी। आज आपण जयंतीच्या उत्सवातच माझे तुम्हाला कळकळीचं सांगण्याचं आहे की आजचा आपला समाज पहिल्या समाजाचं शस्त्र आपलं होतं कुऱ्हाड, तलवार, भाला। तर आज मित्रांनो वेळ आहे आपल्या मुलांच्या हातात शस्त्र द्यायचं म्हणजे ते पेन। आज तुम्हाला माहित आहे की शिक्षणामध्ये किती मोठं कॉम्पिटिशन झालेलं आहे आणि या कॉम्पिटिशन मध्ये आपली सुद्धा मुलं 100% टिकली पाहिजे। आज तुम्हाला माहित कदाचित 70% लोकांना माहित नसेल की 10वीच्या नंतर 10वी पर्यंत मुलांना तुम्ही शिकवताय, पण 10वीच्या नंतर मुलांना कोणता निर्णय घ्यायचा आणि कुठल्या साईडने त्या मुलाला शिकवायचं। आपल्या समाजात आज लाखो मुलं अशी येते की 10वीला त्यांना 90% मार्क्स पडलेत, 85% मार्क्स पडलेत, परंतु नंतर मुलगा 8 ला ग्रॅज्युएशन साठी ऍडमिशन घेतो, तिथनं ग्रॅज्युएशन पूर्ण। आई वडील म्हणतात माझा मुलगा शिकतोय पण करताय काय, ग्रॅज्युएशन पूर्ण करतोय। ग्रॅज्युएशन पूर्ण केल्यानंतर काय, कुठेही नोकरीचा पर्याय नाही। मग काय करणार त्या मुलानं, पुन्हा थोडस इकडे तिकडे काहीतरी बघायचं आणि कुठल्या तरी कंपनीत जाऊन जॉब करायचा। पण आज तुम्हाला मी सांगतो 10वीच्या नंतर सीईटी, जेईई, नीट या 3 एक्झाम जातात। या 3 एक्झामच्या आधारे सीईटी आणि नीट तुम्ही एक्झाम दिली तर तुमचा मुलगा इंजिनिअरिंग लाईनला जाऊ शकतो। आणि जेईई जर दिलं तर सीईटी आणि जेईई या जर 2 एक्झाम दिल्या तर मुलगा तुमचा इंजिनिअरिंग लाईनला जाऊ शकतो। आणि जर नीटची एक्झाम दिली तर नीटच्या एक्झामच्या मार्फत मुलगा तुमचा वैद्यकीय अधिकारी किंवा सायन्स विभागानं तो पुढे जाऊ शकतो। हे आपल्याला माहित पाहिजे। त्यासाठी आपल्या मुलाला शिक्षण देताना 10वीच्या नंतर या गोष्टींचा विचार करून, आणि हेही सीईटी, जेईई, नीट कशासाठी तर तुम्हाला मी सांगू इच्छितो, सीईटी महाराष्ट्रामध्ये सगळ्यात टॉपच्या कॉलेजमध्ये मुलांना ऍडमिशन मिळवण्यासाठी आणि जेईई कशासाठी भारतातल्या सगळ्यातल्या टॉप कॉलेजमध्ये मुलांना ऍडमिशन मिळण्यासाठी। हे आपल्याला माहित पाहिजे। मग तुम्ही विचार करा, जर टॉपच्या कॉलेजमध्ये आपली मुलं जर शिकली तर निश्चितपणे सांगतो तुमचा मुलगा चांगल्या प्रकारचा अधिकारी झाल्याशिवाय राहणार नाहीये। आज या जयंतीच्या माध्यमातून मी आपल्याला एवढंच सांगू इच्छितो की संपूर्ण महाराष्ट्रभर लोकनेते दौलताना शितोळे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली अतिशय उत्स्फूर्तपणे प्रतिसादात जयंती प्रत्येक ठिकाणी साजरी होत आहे। आज इथून कार्यक्रम संपला की लगेच नानाला 2 कार्यक्रम पुढे आहेत, म्हणजे नानांना कुठल्याही प्रकारचा वेळ नाही, तरी सुद्धा 1 महिना झालं नाना पुढेही फिरणार आहेत आणि अजूनही फिरतात। विचार करा मित्रांनो, आज आपण सर्वजण या ठिकाणी आलेला आहात, आपल्या खिशातले गाडी भाड्याला प्रत्येकाला 1000-500 रुपये गेलेले आहेत। दौलत नानांनी कोटी रुपयाचे पैशाची रांगोळी केली तुमच्या पायात, फक्त समाजाच्या, का तर समाजाला कुठंतरी न्याय मिळावा म्हणून। मग आपण जर आपला नेता एवढं कोटी रुपये घालून आपल्यासाठी जर पळत असेल
तर आपण त्या नेत्याच्या पाठीमागे खंबीरपणे उभं राहणं हे आपलं कर्तव्य आहे. आज या ठिकाणी मला या ठिकाणी बोलवलं, बोलण्याची 2 मिनिटं संधी दिली, त्याबद्दल मी संयोजक, आयोजक आणि ही पलटणची जी आमची टीम आहे, मार्गदर्शक आहेत, अतिशय चांगली टीम आहे, निस्वार्थी टीम आहे, निर्व्यसनी टीम आहे आणि सर्वच जण या ठिकाणी उपस्थित राहिलेला आहात, त्याबद्दल मी तुमच्या सर्वांचे खूप खूप आभार मानतो आणि थांबतो. जय हिंद, जय भारत. यानंतर रामदास खुबे आपल्याला मार्गदर्शन करतील. सात सप्टेंबर आद्य क्रांतीवीर राजाराम नाईकांची जयंती 234वी एवढीला साजरी झाल्यानंतर जी घोषणा झाली की या राज्याचे मुख्यमंत्री आणि खऱ्या अर्थानं बहुजनांचे कैवारी आणि रामोशी समाजाचं दैवत आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी जो रामोशी समाजाला न्याय दिलाय, त्या माणसासाठी या महाराष्ट्रभर मुख्यमंत्री सन्मान यात्रा जी घोषित झाली, ते यासाठी आज फलटणमध्ये आलेले रामोशी समाजाचं दैवत आदरणीय श्री लोकनेते दौलतनाना शितोळे साहेब आणि सर्व ज्येष्ठ, मी या ठिकाणी फलटणला माझा विचार मांडत असताना मी काही फार बोलणार नाही, पण थोडीशी ज्या काय पाठीमागचा इतिहास आपला इमानदारीचा आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासून शूरवीर बहिर्जीराजांनी जी इमानदारी कमवलेली, महाराजांच्या दरबारी नायकांना कधीही कुणाच्या परवानगीची गरज नव्हती. त्याच धर्तीवर या महाराष्ट्रात जे महायुतीचं सरकार आहे आणि त्याचे प्रमुख जे माननीय देवेंद्र फडणवीस साहेब आहेत, त्यांच्या दरबारात सुद्धा दौलतनाना शितोळे नावाच्या आपल्या रामोशीच्या दैवतेला कुणाच्या परवानगीची गरज नाही. आता संपूर्ण महाराष्ट्रामध्ये फक्त रामोशी समाजापुरतं मर्यादित नानांचं नेतृत्व नाही. नानांना छोट्या छोट्या जात्या आहेत, म्हणजे बहुजन समाज आहे, ज्यांच्याकडे प्रस्थापितांनी आतापर्यंत कधीही लक्ष दिलं नाही. प्रस्थापितांनी त्या जे छोटे छोटे घटक आहेत त्यांना कधीही त्यांच्या बरोबरीला येऊन दिलं नाही. त्यांच्यासाठी नानांवर एक जबाबदारी आहे की त्यांना न्याय मिळवून द्यायचा आहे. आज महाराष्ट्रामध्ये माननीय फडणवीस साहेबांनी असा एक हिरा शोधून काढलाय, कितीही वादळ असू द्या, त्या वादळात तारणारा बहुजनांचा एकच हिरा आहे, त्याला कुणाची अडवायची ताकद नाही. ते लोकनेते दौलतनाना शितोळे आहेत, म्हणून ही सन्मान यात्रा आहे. प्रत्येकाला विचार पडला होता की मुख्यमंत्री साहेबांच्या नावाचा सन्मान करत ही यात्रा फिरणार आहे, विचार पडणार होता. आणि बहुजनांचं नेते म्हणून घेणाऱ्यांनी सुद्धा सांगितलं, जर नाना या महाराष्ट्रात फिरणार असतील तर सगळ्यांचा पाठिंबा नानांना आहे. कारण प्रत्येकाला माहित आहे की रामोशी समाजाला न्याय दिला. आद्य क्रांतीवीर राजाराम नाईकांची शासकीय जयंती झाली. त्याचबरोबर आद्य क्रांतीवीर राजाराम नाईकांच्या नावाने आर्थिक विकास महामंडळ झाले. बऱ्याचशा औद्योगिक ज्या संस्था आहेत त्यांना पण शूरवीर बहिर्जी नाईक आणि आद्य क्रांतीवीरांचं नाव मिळालेलं आहे. पण इथून पुढच्या काळात हा रामोशी समाजासाठी एक सुवर्ण काळ आहे. राज्यात महायुतीचं सरकार आहे. नाना जीव तोडून सांगतात की बाबांनो, आपल्यासाठी इथून पुढचा काळ हा सुवर्ण काळ आहे, त्याचा आपल्याला फायदा घेता येईल. छोट्या छोट्या योजना आहेत, आर्थिक विकास महामंडळ आहे. आताच नाना मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज योजना एक आलेली आहे. ज्या काही छोट्या छोट्या योजना आहेत त्या सर्व एकत्रित करून आपल्याला मग त्यामध्ये सगळ्याच प्रकारची सुविधा आपल्या प्रत्येक गावामध्ये मिळते. आद्य क्रांतीवीर राजाराम नाईक आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून 2 लाखापासून ते 50 लाखापर्यंत कर्ज मिळतंय. पण त्यासाठी आपल्याला काही कागदपत्राची अडचण होती, ती सुद्धा नानांनी प्रत्येक तालुका वाईज काम करून ती पण सोडवण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केलेला आहे. दौंड मध्ये सुरुवात झाली, एकाच दिवशी 1,500च्या आसपास त्या ठिकाणी म्हणजे आधार कार्ड, पॅन कार्ड आणि जातीच्या दाखल्याचा प्रश्न त्या ठिकाणी मिळलेला आहे. म्हणजे शिक्षणाबरोबरच आपल्याला
बऱ्याच योजना मिळत आहेत. इथून पुढे सुद्धा प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी वसतिगृह होत आहे. आणि ज्या क्रांतीवीर राजे उमाजी नाईकांनी इंग्रजांना सळोकी पळू करून सोडलं होतं, त्या पुरंदर किल्ल्याच्या पायथ्याशी दिव्याला आद्य क्रांतीवीर राजे उमाजी नाईकांचं आंतरराष्ट्रीय स्मारक होतंय. न भूतो न भविष्य, कधी कुणाला वाटलं नव्हतं की आपल्या राजाचं आंतरराष्ट्रीय स्मारक होतंय. आणि त्या कार्यक्रमात सांगितलं की 15 दिवसात या पुणे जिल्ह्याच्या कलेक्टरांनी आणि त्याचं जे टेक्चर घेतलं किंवा कॉन्ट्रॅक्ट घेतलं त्यांनी ते तयार करून दिलं. म्हणजे आपल्या राज्याचं जगात आंतरराष्ट्रीय पहिलं स्मारक आद्य क्रांतीवीर राजे उमाजी नाईकांच्या नावानं करण्याचं काम आदरणीय नानांच्या हातून त्या ठिकाणी घडलेलं आहे. फक्त अपेक्षा काय आहे की नाना इतक्या पोटतिडकीनं करतात. नानांना कुणापासून काय मिळायची गरज नाही, पण जी काय ज्यांनी आपल्यासाठी केलंय त्यांच्यासाठी तुम्ही फक्त वेळ द्या. आणि ज्या दैवतानं म्हणजे आदरणीय फडणवीस साहेबांनी जे आपल्यासाठी केलंय त्याच्या पाठीमाग तुम्ही ठामपणानं उभं राहा. नानाला बाकीची गरज नाही. छोटस गाव आहे शिंदोरी, पण ज्या नदीच्या कडेचे 4 आमदार आहेत ना, त्यांना माहित आहे दौलत नानांची ताकद काय आहे. 4ही आमदार शब्दाला कधीच नानांचा शब्द मोडत नाही. आता इकडे संख्या भरपूर आहे, फलटण मान खटाव प्रत्येकाला वाटतंय, पण ज्या गावची लोकसंख्या 2-2.5 हजाराच्या आसपास आहे त्या गावच्या सुपुत्र आजूबाजूच्या 4 आमदारांचाच नाही, पुणे जिल्ह्यात नानांचा शब्द कोण हे करत नाही. शिरूर मध्ये नानांनी सांगितलं होतं की यावेळेचा आमदार आम्ही हे करून दाखवू. त्या ठिकाणी नानांच्या शब्दावर त्या ठिकाणचा आमदार झाला. आता नाना समोर आहे, मी एक छोटीशी त्या ठिकाणी घटना सांगतो. नाना दिवाळीच्या वेळेस माऊल्याबार टाकेवाडीत आलतं. माऊल्याबारला मी फक्त एवढंच म्हणलं की नानांच्यासाठी आम्ही काम करतो. नाना त्या माणसानं मला 10 मिनिटं वेळ दिला. फक्त मी एवढंच म्हणलं की आमचे नेते आदरणीय दौलत नाना शितोळे आहेत. आणि मला वाटतं 2च महिन्यात ज्ञानेश्वर खडके माऊल्याबार त्या ठिकाणी त्या तालुक्याचे आमदार झाले. त्या माणसाचा इतका जिव्हाळा त्यांनी सांगितला की नाना आज गावोगावी फिरत आहेत आणि नानांच्या आशीर्वादानच त्या ठिकाणी त्या तालुक्यात आमदार. म्हणजे नानांची जी धडपड आहे ही या महाराष्ट्रातल्या रामोशी समाजाबरोबरच इतर जे छोटे छोटे घटक आहेत त्यांना सुद्धा न्याय देण्याची भूमिका आहे. काल खऱ्या अर्थानं जो कोरेगाव तालुक्यात रामोसवाडीला कार्यक्रम झाला, मन भरून येत आहे की ज्या सातारा जिल्ह्याचा आमदार महेश दादांनी सांगितलं की नाना पुढच्या म्हणजे 235व्या जयंतीला फक्त आपल्या आर्थिक विकास महामंडळ किंवा नाना म्हणून येणार नाहीत तर एक विधिमंडळाचं सदस्य म्हणून येतात. इतका विश्वास आहे. म्हणजे आपला समाजच नाही, पण ज्या विधिमंडळ चालतं त्यातल्या बऱ्याचशा आमदाराच्या मनात आहे की आपल्या बरोबर नानांनी आलं पाहिजे. बऱ्याच जणांना वाटतं की आपल्या बरोबरचा कसा मागे राहील, पण त्या आमदारांना वाटतंय की विधिमंडळात आपल्या बरोबर हक्काचा येणारा माणूस कोण असेल तर आदरणीय दौलत नाना आहेत. आणि बऱ्याचशा आमदारांनी ते मनात घेतलेलं आहे. नानांना नक्कीच ती संधी येणाऱ्या काळात आहे, पण जे नानांनी म्हणजे आपल्यासाठी केलेलं आहे त्याचा इथून पुढच्या पिढीला त्याचा लाभ मिळावा. लवकरच जिल्ह्याच्या ठिकाणी वसतिगृह होत आहे. राज्याच्या मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी सांगितलं की इथून पुढच्या काळात गृह खात्यात म्हणजे पोलीस खात्यात जास्तीत जास्त रामोशी समाजाचे युवक युवती कसे येतील त्याचं प्रशिक्षण घ्या. म्हणजे आतापर्यंत कधीच आपल्या समाजाला कुणी ओळखलं नव्हतं, पण पोलीस खात्यात रामोशी समाजाला एक सन्मान मिळतोय. गृह खाता असा आहे की माणसं म्हणतात मुख्यमंत्री पद नसलं तरी चालेल पण आम्हाला गृह खातं द्या. आणि त्या गृह खात्यात सिंहाचा वाटा तुमच्या माझ्या आपल्या रामोशी समाजाला देण्याचं श्रेय आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी त्या ठिकाणी घेतलेलं आहे. आणि ते नानांच्या शब्दात खातं. नानांची धडपड चाललेली आहे. फलटण तालुक्याचा कार्यक्रम आहे. नाना असे बरेचसे कार्यक्रम त्या ठिकाणी संपूर्ण महाराष्ट्रभर फिरतायत. नानांची म्हणजे जी पायाला भिंगरी लावून फिरण्याची एकच अपेक्षा आहे की माझा समाज आतापर्यंत प्रत्येकासाठी इमानदारीनं काम केलंय तो कुठेतरी मुख्य प्रवाहात आला पाहिजे. म्हणून तुम्ही आम्ही साथ देऊया आणि नानांना नक्कीच एक पाठबळ देऊन इथून पुढच्या काळामध्ये या महाराष्ट्रातील तुमच्या माझ्या बहुजनांचं नेतृत्व नक्कीच मंत्रिमंडळात पाठवूया. एवढंच बोलतो, थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. अतिशय खूप मोलाचं मार्गदर्शन आपण केलेलं आहे. या कार्यक्रमासाठी
आत्ताच काही तरुण आलेले आहेत, त्यांचं या ठिकाणी फक्त मी नामोल्लेख करतोय. हेमंत आडके, रोहन गायकवाड आणि शुभम बगाडे हे तरुण या ठिकाणी आलेले आहेत. त्यांचं या ठिकाणी सहर्ष असं स्वागत. आता यानंतर मी एम.आर. चव्हाण साहेब, महाराष्ट्र राज्याचे आमचे जे मला क्रांती संघटनेचे कार्यक्रमाचे सदस्य आहेत, त्यांनी या ठिकाणी थोडंसं मार्गदर्शन करावं असं मी त्यांना विनंती करतो. 2-2 मिनिटांमध्ये या ठिकाणी मनोगत व्यक्त करायचं आहे. नानांना पुढे कार्यक्रम असल्या कारणानं या ठिकाणी सर्वांनी सहकार्य करायचं आहे. दानशूर उद्योग नेते माननीय दौलत नाना शितोळे हे शिरूर तालुक्यातील मौजे शिंदोडी बुद्रुक हे छोटे शेगाव ही त्यांची कर्मभूमी आहे व जन्मभूमी आहे. पण ते आज महाराष्ट्राचे परिचयाचे आहेत. ते प्रगतशील बागायतदार म्हणून ओळखले जातात. शिंदोडी बुद्रुक गावची उपसर पदाची कारकीर्द त्यांनी चांगल्या प्रकारे पार पाडली. ते आज महाराष्ट्र राज्यातील रामोशी समाजाच्या इतर समाजाच्या गळ्यातले काहीच बनले आहेत. महाराष्ट्रातील रामोशी समाजाच्या सर्व संघटना लोणंद तालुका खंडाळा येथे एकत्र करून महाराष्ट्र बेरड समिती कृती समितीची स्थापना करून संघटनात्मक कार्याची गोड उभारले आहे. आद्य क्रांतीवीर राजे उमाजी नाईक यांचे जयंती निमित्त बेवडी तालुका पुरंदर येथे 7 सप्टेंबर रोजी महाराष्ट्र राज्याचे अनेक मंत्रिमंडळी यांना निमंत्रित करून रामोशी समाजाची शक्ती दाखवणारा एकमेव लोकनेता म्हणून सुलभ दाखवलेला आहे. महाराष्ट्र राज्यातील त्यांचे अनेक मंत्रिमंडळाशी चांगले संबंध असल्यामुळे समाजाचे प्रलंबित प्रश्न माननीय दौलत नाना शितोळे यांच्या माध्यमातून सुटू शकतात. नानांच्याकडे दुसऱ्याला मदत करण्याची व कार्यकर्ते सांभाळण्याची दानत आहे. ते इतर कोणाकडे नाहीत. सर्व खर्च करण्याची त्यांची तयारी असते. ते सतत करत असतात. त्यामुळे महाराष्ट्राचे संपूर्ण रामोशी समाज आज त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे. आज त्यांचा मुख्यमंत्री सन्मान यात्रा कार्यक्रम असल्यामुळे फलटण तालुका जय मला क्रांती संघटनेच्या वतीने मी त्यांचे स्वागत करतो. यानंतर आपल्याला संबोधित करतायत नम्रताई पाटोळे. आपल्या जय मला क्रांती संघटनेच्या मार्गदर्शिका आदरणीय नम्रताई पाटोळे आपल्याला संबोधित करतायत. आज या ठिकाणी आद्य क्रांतीवीर राजे उमाजी नाईक यांची 234वी जयंती निमित्त जो महाराष्ट्रभर या संघटनेचे जय मल्हार क्रांती संघटनेचे अध्यक्ष जे आपले सर्वांचे आपले समाजाचे लाडके नेते आहेत, जे आपले समाजाचे दैवत आहेत दौलत नाना शितोळे यांनी जे मुख्यमंत्री सन्मान यात्रा जे बिहुडीमध्ये त्यांनी सांगितलं की मुख्यमंत्री सन्मान यात्रा आपण महाराष्ट्रभर काढणार आहोत प्रत्येक तालुक्यातून आणि प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी ही जयंती साजरी केली जाते अतिशय उत्साहामध्ये. आपल्या समाजातील महिला पुरुष मंडळी या निमित्त कार्यक्रमास हजर राहतात. खरं तर या अगोदर आपल्याला एवढी म्हणजे आपल्या समाजात एवढा मोठा नेता आहे हे काही मुलांना अजूनपर्यंत खरं तर माहित नाही. लहान मुलं असतील बघा, तुम्ही त्यांना विचारा की आद्य क्रांतीवीर राजे उमाजी नाईक काय होते, नेमकं त्यांनी काय केलं, ते 14 वर्ष इंग्रजांबरोबर लढले हे पण माहित पाहिजे. जसं जिजाऊंनी पूर्वी शिवाजी महाराजांना कृष्ण अर्जुन राम यांच्या गोष्टी सांगून शिवाजी महाराजांना तयार केलं, तसंच आपल्याही मुला मुलींना खरं तर आपल्या नेत्याचं महत्व सांगून तयार केलं पाहिजे. आणि नुसतंच तुम्ही 10वी पर्यंत किंवा BA पर्यंत शिक्षण देऊन त्या मुलांना उपयोग होणार नाही. त्यांना योग्य वेळी योग्य मार्गदर्शनाची गरज आहे. आता गणेश सरांनी सांगितलं की BA पर्यंत जातात, त्यांना नेमकं काय करायचं माहित नसतं, म्हणूनच आपला समाज खरं तर पाठीमाग आहे. परंतु योग्य वेळी जर योग्य मार्गदर्शन घेतलं गृह खात्यामध्ये पोलीस असेल किंवा आर्मी असेल याच्यामध्ये सुद्धा आपली भरपूर प्रमाणात, तर मुळातच आपलं रामोशी म्हणजे क्षत्रिय, आपल्याकडे लढण्याची क्षमता आहे, बुद्धी आहे, सर्व आहे, फक्त आपण त्याचा उपयोग योग्य वेळी करत नाही. तर जास्तीत जास्त आपल्या मुलांना शिक्षण द्या, पण त्याच्याबरोबर त्यांना वेगवेगळी प्रशिक्षण पण द्या, उद्योजक पण बनवा. नानांनी एवढी मोठी ताकद उभी केली आहे आपल्या समाजासाठी. आर्थिक विकास महामंडळ पण मंजूर करून आणलंय ती समाजाला ताकद देण्यासाठी.
एवढं जर नानांचं कार्य मोठं असेल तर त्याचा आपल्याला समाजातल्या लोकांनी सर्वांनी फायदा करून घेतला पाहिजे. आणि खरंच नाना, आणि तुम्हाला एक दुसरी एक विनंती आहे की आपल्या समाजातील मुलांसाठी मुलींसाठी जर CBSE 1ली ते 12वी पर्यंतचे जर स्कूल 4-5 जर आपले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून जर घेता आली त्यांना मान्यता, तर अतिशय चांगलं होईल. आपल्या पण मुलांना चांगलं शिक्षण मिळेल. आता बघितलं तर मराठा समाजाच्या पाठीमागे 2 नंबरला धनगर समाज आहे. कुठल्याही धनगर समाजात तुम्ही जावा, त्यांच्या घरातील प्रत्येक घरातील मुलगा मुलगी ही बाहेर शिक्षणासाठी गेलेली असते. पण आपल्या समाजातील लोक काय करतायत, आपल्या मुलांना बाहेर टाकायलाच मागत नाही शाळेसाठी. तर आपली मुलं सुद्धा प्रत्येकाने बाहेर टाका शिक्षणासाठी. आपली नक्कीच मुलं चांगली तयार होतील आणि त्यांना शिक्षणही चांगले मिळेल. खरं तर मला इथं बोलण्याची संधी दिली 2 शब्द, त्याबद्दल मी आपले सर्वांचे आभारी आहे. जय श्री जय महाराष्ट्र. समज आलाय, बघूया आपली ताकद किती आहे. येळकोट 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 येळकोट. शूरता माझा आत्मा आहे, वीरता आणि विवेक माझी ओळख आहे. क्षत्रिय हा माझा धर्म आहे. आद्य क्रांतीवीर राजे उमाजी नाईक हे माझे दैवत आहे. होय मी रामोशी आहे, होय मी रामोशी आहे. आदिशक्ती तुळजाभवानी, या आदिमय आदिशक्तीचं वात्सल्य, मांगल्य आणि पावित्र्य माणसाच्या जन्माला घेऊन येणाऱ्या राजमाता माँसाहेब जिजाऊ, ज्यांनी आपल्या अस्मितेचा आणि अस्तित्वाचा शोध दिला ते छत्रपती शिवाजी महाराज. भामा भीमा आणि इंद्रायणीच्या काठावरती निधड्या छातीने मृत्यूला सामोरे जाणारे छत्रपती संभाजी महाराज. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. आणि आज आपण ज्या पावनभूमीमध्ये बसलो आहे, त्यांनी आपल्याला अज्ञानाच्या अंधकारातून बाहेर काढून ज्ञानाचा प्रकाश दिला. त्या क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले आणि महात्मा ज्योतिराव फुले यांना 14 वर्षे इंग्रजांना सळो की पळो करून सोडणारे आद्य क्रांतीवीर उमाजी नाईक यांना प्रथम मी विनम्र अभिवादन करते. आज जय मल्हार क्रांती संघटनेच्या उमाजी नाईकांच्या 234व्या जयंती निमित्त मुख्यमंत्री सन्मान यात्रा फलटण मध्ये आलेली आहे. आदरणीय व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्वच सन्माननीय, व्यासपीठाच्या समोर असलेले सर्व उमाजी बंधू भगिनी आणि पत्रकार बंधू, आपल्या समाजाला एक दौलत मिळालेली आहे आणि ती दौलत म्हणजे दौलत नाना शितोळे साहेब. नानांच्या कार्यकर्तृत्वानं ज्यांचं आज आपल्याला अध्यक्ष म्हणून ते लाभलेले, त्यांच्या कार्यकर्तृत्वानं एक दीपस्तंभ प्रकाशलाय. आणि त्या दीपस्तंभाच्या प्रकाशानं फक्त उमाजी नाईकांनाच नाही तर पूर्ण रामोशी समाजाला न्याय मिळाला आहे. नानांच्या रूपानं आपल्याला उमाजी नाईकांचं स्मारक दिवे गावात 50 कोटी रुपये मिळून दिवे गावात उमाजी नाईकांचं स्मारक घडणार आहे. नानांनी स्वतःला इतकं वाहून घेतले आपल्या रामोशी समाजासाठी की त्यांनी 1 महिना झाला आज बाहेर आहेत. नानांना कुठल्या गोष्टीची कमी आहे, पण आपल्या रामोशी समाजाचं भलं व्हावं, आपल्या माता भगिनींना दुसऱ्याच्या शेतावर उन्हातानात राबायला न लागावं म्हणून नानांनी स्वतःला इतकं वाहून घेतले की त्याचा आपण पुरेपूर फायदा घेतला पाहिजे. नाना जेव्हा रस्त्यावर उतरले तेव्हा त्यांनी त्यांच्या मागण्या मुख्यमंत्री साहेबांकडे सांगितल्या. आपण आझाद मैदानी ते मोठा मोर्चा घेऊन गेलो होतो. नानांनी पहिली मागणी आपल्या दरोडेखोरांच्या यादीतून उमाजी नाईकांना थोर पुरुषांच्या यादीत बसवलं. आपल्या माता भगिनीसाठी त्यांनी महामंडळाची स्थापना केली. आपल्या मुलांसाठी शिक्षणाची सोय व्हावी म्हणून त्यांनी दिवे येथे आपल्या उमाजी नाईकांचं स्मारक, त्याच्याबरोबर मुलांची शिक्षणाची सोय व्हावी म्हणून बरेच असे प्रकल्प तिथे राबणार आहेत. मी एवढं बोलते थांबते. संयोजकांनी मला बोलण्याची संधी दिली, त्यांचे आभार मानते. आज या फलटण या ठिकाणी जय मल्हार क्रांती संघटनेच्या ह्या कार्यक्रमाच्या निमित्तानं सर्वजण जमलेले जेवढे पण
समाज बांधव या ठिकाणी आहे। या ठिकाणी जोरदार आपली घोषणा झाली पाहिजे। आपण थोडे जरी या ठिकाणी असलो तरी हा आवाज फलटण मधल्या ज्या ज्या कानाकोपऱ्यात आपला रामोशी समाज आहे, जो गेल्या म्हणजे बाळांना असत्यान किंवा ही सर्व वयोवृद्ध मंडळींनी जी लढा या ठिकाणी उभा केलाय आणि त्या ठिकाणी त्यांना अजून सुद्धा बऱ्यापैकी सहकार्य होत नाही तालुक्यात। लाज वाटली पाहिजे आपल्या सगळ्यांना खऱ्या अर्थाने या ठिकाणी की आपल्याला एवढ्या मागण्या आपल्या पूर्ण होऊन ह्या म्हाताऱ्या माणसांना आपल्याला भीक मागावं लागते की कार्यक्रमाकरता उपस्थित राहा। त्यामुळं त्या लोकांपर्यंत ही आपली घोषणा गेली पाहिजे। छत्रपती शिवाजी महाराज की जय। आद्य क्रांती राजे उमाजी नायकांचा आज या कार्यक्रमाच्या निमित्तानं आमचे गुरुवर्य ज्यांनी मला महाराष्ट्रामध्ये एवढी मोठी ताकद दिली ते बाळासाहेब मदने साहेब, राहुल मदने साहेब, भारत जाधव साहेब, रामदास मदने, एम.आर. चव्हाण साहेब, हेमंत जाधव साहेब, छगन अण्णा, सुजाताताई, अजित शिरतोडे, किरण खोमने, तुकाराम चव्हाण साहेब, महेश जाधव, रामदास खोमने, नानासाहेब अडके, सर्व माझ्या माता भगिनी, सर्व व्यासपीठ। खऱ्या अर्थानं आपण या ठिकाणी 2000 मला वाटतंय याच्यामध्ये आपण 2014ला बरोबर ना लोणंद या ठिकाणी आपण एक मीटिंग त्या ठिकाणी आयोजित केली संजय जाधवांनी आणि त्या ठिकाणी आपण महाराष्ट्रातून अनेक संघटना त्या ठिकाणी एकत्र आल्या आणि त्या ठिकाणी मला त्या ठिकाणी आमंत्रित केलं, एम.एम. मदन्यांना त्या ठिकाणी आमंत्रित केलं आणि हे सर्व आज अण्णा असतील किंवा सर्व या ठिकाणी जे ज्येष्ठ आहेत त्या स्टेजवर होते आणि त्या ठिकाणी मला माईक हातामध्ये घेऊन बोलायची सुद्धा माझी म्हणजे त्या ठिकाणी हिम्मत होत नव्हती, कारण मी कधी बोललो नव्हतो। समाजासाठी अनेक गोष्टी करावं वाटायच्या, अनेक जे काय बसल्या जागेवर मदत करावं वाटायची, पण त्या ठिकाणी समाजात जायचं म्हणलं तर वेळ नसायचा। पण समाजामध्ये एकत्र समाज येतो म्हणून त्या ठिकाणी मी होय म्हणलं आणि त्या ठिकाणी मला कृती समितीचा अध्यक्ष केलं। सर्व संघटना एकत्र आल्या, आपण महाराष्ट्र पिंजून काढलं, सर्व महाराष्ट्रावर प्रत्येक तालुका प्रत्येक जिल्हा आपण गेलो आणि त्या ठिकाणी अनेक मागण्यांच्या संदर्भात प्रत्येक ठिकाणी आपल्याला अडचणी आल्या। त्या फलटण तालुक्यात आपण पहिल्यांदा ना आपल्या ज्या मागण्यांच्या संदर्भात मोर्चांचं आंदोलन केलं त्यावेळेस आपण फलटण तालुक्यामध्ये प्रत्येक गावोगाव आपण फिरलो। सातारा जिल्हा कलेक्टर कचेरीवरती आपला मोर्चा होता आणि अधिवेशनचा काळ होता। प्रत्येक गावामध्ये आपण गेलो की त्या ठिकाणी प्रत्येक व्यक्तीचं त्या ठिकाणी म्हणणं असायचं, आपले आमके नेते होते, आपले तमके नेते होते, ते आमच्या कालते, त्यांनी मोर्चाला मानलेलं, त्यांनी काय केलं नाही, तुम्ही काय करणार आहे, समाजाचं वाटोळ झालं, हे आपण सर्व त्या ठिकाणी गोष्टी ऐकून घ्यायचो आणि मी फक्त त्या ठिकाणी एकच सांगायचो की आपण अनेक नेत्यांना मदत केली, प्रत्येक नेत्याने आपलं घरदार सोडून आपल्याकरता पळालेला आहे, त्याचं त्या ठिकाणी त्याला रिझल्ट मिळणार आहे, कारण ते समाज त्यांच्या पाठीमागे उभा राहिला नाही। आपण फक्त माझ्या पाठीमागे उभं राहा, मी नक्की रिझल्ट देईन असं त्या ठिकाणी काम करणार। आणि मग पहिला मोर्चा आपला फलटण या ठिकाणी ठरला। फलटणला आपण त्या ठिकाणी मोर्चा करायचा म्हणजे गावोगावी प्रत्येक टीम आपल्या सक्रिय झाल्या। ही वयोवृद्ध माणसं भाकरी बांधून त्या ठिकाणी जायची आणि प्रत्येक ठिकाणी जाऊन गावोगावी त्या ठिकाणी भाषणे करायची, सांगायची की आपण मोर्चासाठी उपस्थित राहा। आपण ज्यावेळेस सर्वजण एकत्र यायचं ठरलं, आपण ज्यावेळेस सर्व एकत्र यायचं ठरलं तर आपण फलटण या सातारा या ठिकाणी ज्यावेळेस निवेदन देण्याकरता आपण पोलिसांना निवेदन द्यायचं होतं, आपल्याला अंदाज सांगायचा होता त्या ठिकाणी की ते म्हणले किती लोक येऊ शकतात तुमच्या मोर्चामध्ये, तर आपण त्या ठिकाणी मी सांगितलं 2-3 हजार लोक तरी जमतील। तिकडे 2-3 हजार धनगर समाजाचा परवा मोर्चा झाला म्हणजे 1000 लोक नव्हते, त्यांनी 5000 सांगितले, पण मला आमचा अंदाज आहे 2-3 हजार लोक येतील
आणि मग त्यांनी आपलं त्यांच्या अंदाजाप्रमाणे 400-500 लोक आपले धरले आणि त्या ठिकाणी एक पोलीस आपल्याला त्या ठिकाणी दिले बंदोबस्ताला. आणि ते सर्व करत असताना मग आपण त्या ठिकाणी जो आपल्या लोकांनी कष्ट केलं तर आपल्या नेत्यांनी गावोगावी जाऊन लोकांना जागृत केलं तर ते सर्व त्या ठिकाणी पाहायला मिळलं. 1 लाखापेक्षा ज्यादा पहिला मोर्चा आपला त्या ठिकाणी कचेरीवरती गेला. पोलिसांना आत्माना पोलिसांचं शेवटी मला माहिती होतं आपली जवळजवळ 100-200 पोरं आपण अशी त्या ठिकाणी सर्व ह्या म्हणजे फलटण तालुक्यामधले म्हणजे गोटू बंडलकर असन किंवा आपला दुसरा गोटू असन किंवा पैलवान असन ह्या अनेक लोक म्हणजे ह्या सिटीत शहरामध्ये सुद्धा अनेक लोक अनेक मुलं त्या ठिकाणी ताकदीने आपण त्या ठिकाणी पोलिसांची गरज नाही पडली पण 1 लाख त्या ठिकाणी होते. मग पोलिसांनी त्यांचा बंदोबस्त वाढवला. 1 लाख लोक आपण त्या ठिकाणी गेलो. आपल्या मागण्या त्यावेळेस काय होत्या की आद्य क्रांतीवीर राजे उमाजी नाईकांची सरकारी जयंती झाली पाहिजे. आपण जयंती साजरी करायला पण दरोडेखोराची करायचो कारण शासनाच्या दरबारी दरोडेखोर म्हणून त्यांच्या यादीमध्ये नाव होतं उमाजी नाईकांचं. तर आपण त्या ठिकाणी आपली ती एक मागणी होती की आद्य क्रांतीवीर उमाजी नाईकांची जयंती साजरी व्हावी, सरकारी व्हावी. महाराष्ट्रात आणि याच्यात शासकीय निमशासकीय कार्यालयात त्यांचे फोटो लागावे, त्यांचं त्या ठिकाणी मंत्रालयात त्यांची जयंती साजरी व्हावी ही मागणी होती. दुसरी मागणी होती की 8वीच्या पुस्तकामध्ये अनेक लोकांचे त्या ठिकाणी अनेक महापुरुषांचे इतिहास आहेत. आमच्या उमाजी नाईकांचा इतिहास सुद्धा 8वीच्या पुस्तकामध्ये यावा. तिसरी मागणी होती आद्य क्रांती राजे उमाजी नाईकांचं जे तिकीट आहे जसं पोस्टचं तिकीट आहे ते तिकीट नॅशनल आणि इंटरनॅशनल मध्ये त्या राजाचं जावं आणि उमाजी नाईक पहिला क्रांतीवीर आहे असं त्या ठिकाणी संबोधण्यात यावं ही एक मागणी होती. चौथी मागणी होती आद्य क्रांतीवीर उमाजी नाईक असन, भैरजी नाईक असन, बेडर कल्लाप्पा असतील, सिंदूर लक्ष्मण असतील यांच्या आपल्या सर्व महापुरुषांची नावं कुठल्या ना कुठल्या टपरीला तरी सरकारी यावी. आपण त्याच्यामध्ये 5 कॉलेजला त्या ठिकाणी आपण नावांचं त्या ठिकाणी घोषणा केली. आज ती लागलेली आहेत 5 याला पण त्याच्यामध्ये ह्या मागण्या होत्या. आणि आपली सर्वात मोठी मागणी होती 7वी मागणी आपली आद्य क्रांती राजे उमाजी नाईकांच्या नावानं आर्थिक विकास महामंडळ बनावं. जे महाराष्ट्रामध्ये मी फिरलो होतो माझ्या माता भगिनींची अवस्था पाहिली होती, माझ्या तरुणांची अवस्था पाहिली होती. जे शिक्षणापासून काही तरुण वंचित आहेत, जे शिक्षण झाले पण त्यांना नोकऱ्या नाही आहेत, ज्या माता भगिनी रोज उठून दुसऱ्याच्या बांधाला जाऊन काम करतात यांच्यासाठी आर्थिक विकास महामंडळ होणं गरजेचं होतं. ह्या सर्व मागण्या म्हणजे एक जर आपली मागणी सोडली अगदी आरक्षणाची तेवढी मागणी जर सोडली तर सर्व मागण्या आज मितीला आपल्या पूर्ण झाल्या. आणि त्या सर्व मागण्यांची जी आहे आपण जी धन्यवाद मुख्यमंत्री सन्मान यात्रा जी काढलेली आहे त्या मुख्यमंत्री सन्मान यात्रेच्या रथावरती त्याचे GR आहे, त्याचे मागण्या आहेत, त्याचा कुणाला प्रश्न असेल काय तर त्या ठिकाणी बघावं. ह्या सर्व मागण्या केल्यानंतर आपण फक्त एकच या ठिकाणी मी हे केलं की आपण ह्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब देवाभाऊ आपण ज्याला देवाभाऊ म्हणतो ह्या देवाभाऊने आपल्याला एवढं काय दिलेलं आहे की आपण मातीमागच्या सरकारने फक्त मातीखाली गाडण्याचं आपल्या महापुरुषांना असेल किंवा समाजाला असेल गाडण्याचं काम केलं आणि ह्या देवाभाऊ ज्यावेळेस मुख्यमंत्री झाला त्यांनी उजाडात आणण्याचं काम केलं. याच्यामुळे ही सन्मान यात्रा आपली आहे. आपण धन दौलत काही देऊ शकत नाही. रामोशांचा फक्त शब्द आहे, इमानदारी आहे आणि त्या इमानदारीच्या जोरावरती महाराष्ट्रामध्ये मी चाललेलो आहे आणि समाजाच्या जीवावरती चाललेला आहे. त्या समाजाने आजपर्यंत मला खूप ताकद दिलेली आहे आणि त्या ताकदीच्या जोरावरती आपण हे सर्व मागण्या पूर्ण करण्यात यशस्वी झाल्या. माझी मागणी तरुणांना एकच आहे की ज्या पिढ्या आता हे अण्णा असत्यान हे असत्यान सर्वजण ही ज्या वेळेस कोणी महाराष्ट्रातल्या कोणत्याही कान्या होतात की मला वाटत नाही सर्व नीट असेल, कुणाला डायबिटीस असेल, कुणाला BP असेल, कुणाला काय ना काय असेल, पण ही म्हातारी माणसं त्या ठिकाणी येऊन मोर्चात चंदरजन पण मोर्चात पुढे म्हणजे अशा लोकांचं मी म्हणतो जगायला कोणी नाही आलं पण जर यांना उद्या काय झालं त्यांचे पुतळे उभे केले पाहिजे एवढं काम त्यांनी केलं. आणि ज्यांना आज ताकद आगामध्ये आहे, ज्यांना रोग राग काय नाही, वाढदिवस असला तर लगेच एंट्री 1000 पोरं बाकीच्या दुसऱ्याच्या वाढदिवसात. अरे जातीच्या याच्यामध्ये जातीला गरज आहे तुमची तरुणांच्या. ह्या जातीमध्ये ह्या जातीने अनेक लोकांना संरक्षण दिलं. छत्रपती शिवाजी महाराजांपासून त्यांच्या आधीच्या काळापासून ह्या जातीने संरक्षण दिलं. ही जात भिकारी राहिलेली आहे, जात बाजूला राहिलेली आहे. राजा असून यांची वेळ भिकाऱ्याची आलेली आहे. त्या तरुणांच्या अंगावरती एवढं मास आहे म्हणजे रामोशी समाजातला तरुण जर पाहिला तर दुसरी 10 आणि रामोशातला 1
एवढे मोठी ताकद आपल्या काय, पण आपली ताकद आपल्या समाजाकरता कधी यूज केलेलं नाही. कुणीही सांगावं, दाखवून द्यावं मला कुणी की आपल्या समाजाकरता केलं. एखाद्या आमदाराचा वाढदिवस असेल तर इकडून 100 गाड्या करणार, तिकडे गेला की आमदार स्टेजवर येऊन देणार, लगेच एंट्री करणार, खांद्यावर बसणार की चालला वाजवीत. अरे काय हे करायचंय का, काय करायचं? त्या गोष्टी थांबल्या पाहिजे. आपल्या समाजाकरता ही महामंडळ झालेलं आहे. उद्या माझ्या नावाने कुणी बोंबललं नाही पाहिजे. तुमच्या ताटामध्ये आता वाढून ठेवलेलं आहे. तुम्हाला तुमची कळलं पाहिजे तुम्हाला की आम्हाला काय करायचं. या ठिकाणी तरुण मंडळ आहेत, यांनी उद्या जरी प्रकरण केली 15 लाखाची, 10 लाखाची, 5 लाखाची, 2 लाखाची, तुमच्या पायावरती तुम्ही उभं राहू शकता. माझ्या माता भगिनी ज्यांना त्या ठिकाणी काहीच होत नाही, पण त्या ठिकाणी दुसऱ्याच्या बांधाला जातात, ती त्यांना 2-2 लाख रुपये त्या ठिकाणी जर उद्या मिळलं तर त्या स्वतःच्या नाही काय म्हणलं तर 20 शाळा घेऊन त्या ठिकाणी त्यांचं एक परिवार चालवण्यापुरतं त्या ठिकाणी बिझनेस उभा करू शकतात. मी देवेंद्र देवाभाऊ समोर एक मागणी आपण त्या ठिकाणी मागलेली आहे की येणाऱ्या पुढच्या 325 आपल्या 35 ना 335 जे 235 जे आपल्या यांचा जे जयंतीचा कार्यक्रम आपला होणार आहे, त्या ठिकाणी किमान महाराष्ट्रातून त्या सभेसाठी, भाऊंच्या सभेसाठी 10,000 आपले युवक उद्योगपती झाले पाहिजे, ही आपण त्या ठिकाणी सांगणार. आणि हे आता घडलेलं आहे, आपण आणलेलं आहे, आपण केलेलं आहे. आता फक्त त्याच्यामध्ये आपल्याला रुजू व्हायचंय, आपल्याला त्याच्यामध्ये पळायचंय. आपल्याला ज्याला जातीचा दाखला आहे त्यांना त्याचं मानधन कसं मिळत, ते महामंडळाचा कसा फायदा होतो ते पाहायचंय. कुणाला आपल्याला त्या ठिकाणी कुणाला जातीचा दाखला नसेल तर जातीचा दाखला कसा मिळवायचा आहे याच्याकरता कॅम्प लावायचं पाहायचंय. ह्या सर्व गोष्टी आपल्याला ही तरुणांचं काम आहे. हे सर्व जे मी काम सांगतो हे तरुणांनी आपल्या घरातल्या व्यक्तीला विचारलं पाहिजे की आपल्याला जातीचा दाखला आहे का, किंवा त्या तरुणाला जर जातीचा दाखला असेल तर पैसे मिळणार आहेत, मग आपल्या महिलेला जर जातीचा दाखला असला तर पैसे मिळणार आहेत, तर ते बिझनेस उभे राहणार आहेत. म्हणून आपण सर्वांनी त्या ठिकाणी आपण एक सर्व काही आपल्याला घडवलेलं आहे, जे स्वप्नातही आपल्या नव्हतं, आपल्या रामोशी समाजाच्या स्वप्नातही नव्हतं, रामोशी पेटल बेरड समाजाच्या, ते घडलेलं आहे. पण आपल्याला ही घड असं पण रामोशी समाज एवढा एकत्र येऊ शकतो, एवढी ताकद उभी राहू शकते, एवढी कामं आपली होऊ शकतात. ह्या बाकीच्या समाजाला सुद्धा मान्य होत नाही आज पण की असं होऊ शकतं. एवढ्या मागण्या कसं काय पूर्ण झाल्या यांच्या, एवढं कसं काय झालं? कारण त्या ठिकाणी एकमेव व्यक्ती आहे जो देवाभाऊ म्हणून आपला भाऊ आहे, म्हणून त्या ठिकाणी. आणि देवेंद्रजींनी जे केलेलं आहे त्यांचा उपकार, त्यांच्या पक्षाचा उपकार आपण कधी विसरू शकत नाही. म्हणून आपण ही सन्मान यात्रा केलेली आहे. मी इथून पुढच्या काळामध्ये फक्त एकच या ठिकाणी आपल्याला सांगेन की पुढल्या ह्या जयंतीच्या कार्यक्रमाला आपण ज्यावेळेस येऊ त्या तालुक्यातला कानाकोपऱ्यातला माणूस आपण त्या ठिकाणी आला पाहिजे. आणि किमान अण्णा ह्या तालुक्यामध्ये आपले 1000-2000 युवक आणि आपल्या महिला त्या ठिकाणी बिझनेस त्यांचे तयार झाले पाहिजेत, असं या ठिकाणी आपण हे करा. मी खरंच अण्णा आपल्याला हे जे सगळे तुम्ही आपण ज्येष्ठ सगळे या ठिकाणी आहेत, आपले मनापासून मी धन्यवाद देतो की आपल्या सर्वांच्या ताकदीमुळे मी खऱ्या अर्थाने या ठिकाणी मेजरनी सांगितलं की नानाने अनेक करोड रुपये या ठिकाणी घालवले. त्या मंदिराच्या याच्यामध्ये आहे. मी आजपर्यंत 2014ला मी या संघटनेत आलो, आजपर्यंत 22-23 कोटी रुपये मी घालवले. पण माझ्या कोणत्या नेत्याने, एक नेत्याने सांगावं की नानांनी 1 रुपया त्यांना कधी सांगितलं की तुम्ही वर्गणी करा, तुम्ही काम करा, तुम्ही हे करा, एकही कुणाला भीक मागून दिलं नाही. जे जे कार्यक्रम केले, जे जे हे केलं की त्या ठिकाणी आपण माझ्या स्वतःच्या हिमतीवरती मी केलं. जोपर्यंत कारण त्या ठिकाणी आपण माहिती आपल्याला कुणाच्या ध्यानात असेल किंवा नाही, पण ज्यावेळेस आपण संघर्ष यात्रा पहिली चालू केली महाराष्ट्रामध्ये जायचं, त्या ठिकाणी खंडेरायाच्या मंदिरात आपण गेलो, भंडारा उधळला आणि त्या ठिकाणी मी शपथ घेतलेली आहे की जगंतर समाजासाठी आणि मरणतर समाजासाठी. त्यामुळं धन दौलत ही काही माझ्या करता येईल. माझ्या बापाचं नाव उमाजी आहे, जे उमाजी नायकांकरता तुम्ही हे करताय त्या बापाचंच नाव, माझ्या सख्या बापाचं नाव उमाजी आहे म्हणून, आणि माझं नाव दौलत आहे. उमाजी माझ्या बापाचं नाव आहे, माझं नाव दौलत आहे. मला काय कमी पडणार, तुमच्या सारख्यांचे आशीर्वाद आहे. त्यामुळं ती काय अडचण नाही. फक्त मला एक गरज आहे की माझा समाज जो राजा होता, जो देणारा होता, तो आज भीक मागणारा झालाय. फक्त परत एकदा देणारा व्हा आणि जो आपल्या समाजाचं नाव उज्ज्वल करा, आपल्या राजाचं नाव उज्ज्वल करा, या ठिकाणी मी आपल्याला आवाहन करतो. थांबतो. जय मल्हार, जय मल्हार.